नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपला सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन, जो NCERT चॅप्टर आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. त्या युनिटमध्ये NCERT बायोमॉलिक्युल्स आणि सेल सायकल, सेल डिव्हिजन असे 3 चॅप्टर आहेत. पण आत्ता फक्त आपण आपल्या स्टेट बोर्डच्या चॅप्टरबद्दल बोलूया, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. आता या चॅप्टरमध्ये आपण मागच्या लेक्चरला काय बघितले जरा साठवा. त्याच्यासाठी एक सिंपल क्वेश्चन विचारतो मी. सायंटिस्टचं नाव आहे ते तुम्ही मला सांगायचं. कोण डिस्कवरी केली न्यूक्लियसची? मी आणखीन एकदा रिपीट करतोय बघा, काय क्वेश्चन आहे. न्यूक्लियसची डिस्कवरी करणारा सायंटिस्ट कोण आहे? आणि जे काही काय असे मी पॉईंट्स सांगतोय ते नोट डाऊन करून घेत जावा तुम्ही, कारण महत्त्वाचे असतात, MCQचे क्वेश्चन्स असतात. आणि कॉन्सेप्ट क्लॅरिटीवर थोडासा भर द्या, कुठली गोष्ट पाठ करू नका. आता आज आपण मागच्या लेक्चरला एक जो कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे, म्हणजे जे एक्सपेरिमेंट आहेत फ्रान्सिस्को रेड्डीचे, पाश्चरचे, निधमचे, ते आपण जराशी व्यवस्थित समजून घेऊया. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आता मागच्या लेक्चरला जे आपण बघितले ते व्यवस्थित जरासं समजून घेऊया आपण. सगळ्यात सुरुवातीला जी स्पॉन्टेनियस थेरी सांगितली ती कोण होती? तर ॲरिस्टॉटलनं. ॲरिस्टॉटल माहिती आहे आपल्याला, फादर ऑफ कुठला आहे, झुलॉजी का बायोलॉजी, तर दोन्ही पण आहे. त्यांनी काय सांगितलं की एखादा मॅगेट्स डेव्हलप होतात कशापासून, तर मीटपासून. आणि जे रॅट्स डेव्हलप होतात, जे स्टोर्ड ग्रेन्स असतात, म्हणजे पोत्यात जर आपण धान्य भरून ठेवलं तर त्यापासून रॅट डेव्हलप होतात. आणि हे एक स्टेटमेंट, हे एक सिद्धांत मांडला होता ॲरिस्टॉटलनं, एखाद्या जीवाची उत्पत्ती कशी होते. त्यानंतर कुरळ्या केसांचा एक माणूस आला, त्याचं नाव होतं फ्रान्सिस्को रेड्डी. त्यानं ती जी स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी आहे त्याला काय केलं, डिस्प्रूव्ह केलं. त्यानं सांगितलं की जे काही मॅगट्स डेव्हलप झाले ते कशामुळे, तर ते फ्लाईजमुळे डेव्हलप झाले. एकदम सिम्पल आहे बघा. त्यानंतर जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव होतं अँटोनी वॉन डिव्हॅनहुक. या सायंटिस्टनं मायक्रोस्कोपचा शोध लावल्यावर त्याचे काही स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीज आहेत त्याला एक थोडंसं वेगळं वळण मिळालं म्हणू शकूया आपण. कारण त्यामध्ये आता 2 गट तयार झाले, एक म्हणजे जे स्पॉन्टेनियस जनरेशनला अप्रूव्ह करणारे, एक डिस्प्रूव्ह करणारे. आता तिथं काय सांगितलं बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स अराईज बाय स्पॉन्टेनियस जनरेशन. जे मोठे ऑर्गॅनिझम असतील ते स्पॉन्टेनियस जनरेशनच्या थ्रू होत नाहीत, असं काय तर त्यांनी काहीतरी डिफरन्स काय तर सांगितलं. बरेच काहीतरी वादविवाद झाले. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, 1748मध्ये जॉन निधम म्हणून एक सायंटिस्ट होतं. त्यानं काय केलं, तर मीटचं ब्रॉथ तयार केलं आणि त्याला बॉईल केलं. आणि इनिशियल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया होते ते किल केले गेले. का? कारण बॉईल जर आपण हीटचा यूज केला तर काय होतात, बॅक्टेरिया किल होतात. पण नंतर त्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ झाली. ह्याच्यावरून या सायंटिस्टने सांगितलं की त्या मीटमधूनच काय झाले, बॅक्टेरिया तयार झाले. त्यानंतर लॅझरो स्पॅलन्झी ह्यानं सुद्धा एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला, पण त्याला वर त्यानं काय घेतलं, प्लग घातला. तो कॉटनचा असेल किंवा कसलाही असेल, मग थोडक्यात ते बंद केलं. तिथं कुठल्याही प्रकारची ग्रोथ झाली नाही. त्यामुळं जे काही एअर काय करत असते, कॅरी करत असते जर्म्स, त्यामुळे तिथं ग्रोथ होत असते. एवढं सिम्पल त्यानं सांगितलं. त्यानंतर होता थिओडर शॉन. त्या सायंटिस्टनं काय केलं, एक ट्यूब यूज केली आणि त्या ट्यूबला कंटिन्युअस काय प्रोव्हाइड केली, हीट प्रोव्हाइड केली. कुठल्याही प्रकारची ग्रोथ झाली नाही, कारण एअरच्या थ्रू जे काही बॅक्टेरिया किंवा स्पोर्स एंटर करणार आहेत ते काय केले जाते, केले गेले, हीटमुळे किल केले गेले. एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे. त्यानंतर जॉर्ज फेडरिक शेडर आणि थिओडर वॉन डश या सायंटिस्टनी काय केलं, एक स्टराईल कॉटन प्लगचा यूज केला. तिथेसुद्धा कुठल्याही प्रकारची ग्रोथ झाली नाही. एकदम सिम्पल आहे. आणि आत्तासुद्धा आपण कधी कधी जे एक्सपेरिमेंट करत असतो तिथे एक ट्यूबला आपण स्टराईल कॉटन प्लगचा यूज करत असतो. त्यानंतर बघा, त्या स्टराईल कॉटनमध्ये वेगळे जे बॅक्टेरिया ते ट्रॅप केले गेले, त्यामुळे तिथं ग्रोथ झाली नाही. एवढं सिम्पल त्यांनी कॉन्क्लुजन मांडलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, लुईस पाश्चर. इन 1861 लुईस पाश्चरनं काय केलं, तर स्वाननेक एक्सपेरिमेंट. आता सुरुवातीचा आपण फ्रान्सिस्को रेड्डीचा एक्सपेरिमेंट बघूया काय आहे तो, आणि त्यानंतर स्वाननेक एक्सपेरिमेंट. कुठले आहेत बघा, 3 काय आहेत, बॉटल्स आहेत किंवा जार्स आहेत म्हणून एक्सपेरिमेंटमध्ये. सगळ्यात पहिलं व्यवस्थित समजून घ्यायची, जी पहिली बॉटल आहे त्यामध्ये काय टाकलं, मीठचं ब्रॉथ टाकलं, मीठचा पीस टाकला आहे, फ्रेश मीठ आहे. आणि त्यानंतर तिथं काय झाले बघा, फ्लाईज आले आणि त्यामध्ये काय डेव्हलप झाले, मॅगेटची काय झाली, डेव्हलप झाली. त्यानंतर जी सेकंड बॉटल इथं बघा दिसत, काय झालं, मॅगट्स काय झाले, डेव्हलप झाले. कशामुळं, फ्लाईजमुळं. त्यानंतर जी सेकंड बॉटल आहे त्यामध्ये काय केलं बघा, वर काय घेतले, तिथं तो जो कंप्लीट बॉटल आहे ती काय केली, क्लोज केली. आणि क्लोज केल्यावर तिथं कुठल्याही प्रकारची फ्लाईज आले नाहीत आणि कुठल्याही प्रकारचे मॅगेट्स काय झाले, डेव्हलप झाले नाहीत. एकदम सिम्पल आहे. आणि त्यानंतर जी थर्ड बॉटल होती तिथं काय यूज केलं, तर एक पोरस असं स्ट्रक्चर, म्हणजे बारकी छिद्र असलेलं काहीतरी कॉटनसारखं तिथं मेश, काय म्हणतो, लाईक मेश म्हणून शब्द वापरतात, मेशवर्क, अशा पद्धतीचं काहीतरी स्ट्रक्चर त्यांनी यूज केलं. त्यामध्ये काय झालं बघा, की जे फ्लाईज आहेत ते आले तिथं, आणि त्यांनी जे काही मॅगेट्स आहेत त्याची डेव्हलपमेंट कुठे झाली, म्हणजे फ्लाईज काय करणार, एक तिथं काय करणार, ले करणार, आणि एकपासून काय होणार आहेत, मॅगेट्स काय होणार आहेत, डेव्हलप होणार आहेत. हे 3 एक्सपेरिमेंट कंडक्ट केले. 3 बॉटलमध्ये एक्सपेरिमेंट कोण कंडक्ट केले, तर आपल्याला माहिती आहे सायंटिस्ट कोण, फ्रान्सिस्को रेड्डी. त्यानंतर कोण बघा, सगळ्यात महत्त्वाचं, हे 3 एक्सपेरिमेंट झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं सायंटिस्ट कोण आहे, बेंचमार्क ज्यानं स्टेट केलं, त्या सायंटिस्टचं नाव होतं लुईस
पाश्चर. त्यानं कम्प्लिटली काय केले, डिस्प्रूव्ह केली थ्रू इज एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंटचं नाव काय आहे, स्वान नेक एक्सपेरिमेंट. व्यवस्थित लक्षात ठेवा, लुईस पाश्चरचं बऱ्याच वेळेला एमसीक्यूला पडत असते, नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय मी. लुईस पाश्चर स्वान नेक एक्सपेरिमेंट. आता एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं बघा, पुढचा जो अँटेरियर पार्ट आहे तो कसा आहे, स्वान नेकसारखा आहे. आणि तिथं काय झालं बघा की त्या ब्रॉथला सुद्धा काय प्रोव्हाइड केलं, तर हीट प्रोव्हाइड केली. त्यानंतर ते जे बॅक्टेरिया इनिशियली काय झाले, म्हणजे ऑलरेडी प्रेझेंट असलेले बॅक्टेरिया किल झाले सुरुवातीलाच. आणि त्यानंतर काय होते बघा, जर एखादे एअर बॉर्न जे काही पार्टिकल्स असतील किंवा स्पोर्स असतील ते एंटर करू शकणार नाहीत, कारण त्या नेकचा शेप कसा आहे, असा ट्विस्टेड आहे. त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारची काय झाली नाही, ग्रोथ झाली नाही. पण जेव्हा सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये तो जो पार्ट आहे, जो स्वान नेकचा पार्ट आहे, तो कट केल्यावर तिथं काय झालं बघा, ग्रोथ झाली. एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे. मग हे सगळं जे काही एक्सपेरिमेंट कंडक्ट केल्यावर जो सायंटिस्ट आहे लुईस पाश्चर, त्यानं काय कन्क्ल्युजन काढलं, तर सगळ्यात महत्त्वाचं बघा की जे काही एखाद्या जीवाची उत्पत्ती होते त्यासाठी दुसरा कुठला तर एखादा जीव काय असतो, गरजेचा असतो. म्हणजे एखाद्या जीवाची उत्पत्ती होण्यासाठी एखादा जीव तिथं काय असतो, गरजेचा असतो. आणि एक जे स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणतो, ऑल सेल्स आर अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. हे कोण सांगितले आपल्याला, रुडॉल्फ विर्कोन. फक्त हे एक्सपेरिमेंटली कोण प्रूव्ह केलं, तर लुईस पाश्चर. तुम्हाला एमसीक्यूचा ह्याच्या बाहेरचं काही क्वेश्चन पडत नाहीत की स्वान नेक एक्सपेरिमेंट कोण कंडक्ट केला, फक्त नाव लक्षात ठेवा, लुईस पाश्चर. फ्रान्सिस्को रेड्डीचा पण एक्सपेरिमेंट आहे, पण हे फक्त व्यवस्थित समजून घ्या. आतापर्यंत जास्त वेळा लुईस पाश्चरवरच जास्त क्वेश्चन पडला आहे, त्यामुळे एकदम सिम्पल आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आज जो आपण टॉपिक बघणार आहे, पुढचे जे काही पॉईंट आहेत आपल्या स्टेट बोर्डमध्ये, ते थोडेसे बघूया, डिस्कस करूया. आता जो फर्स्ट पॉईंट आहे बघा, म्हणजे शेप ऑफ सेलच्या रिलेटेड आहे. देर इज नो टिपिकल शेप ऑफ सेल. सेल मे बी स्पेरिकल, रेक्टँग्युलर, फ्लॅटन, पॉलिगॉनल, ओव्हल, ट्रायंग्युलर, कोनिकल अँड कॉलमनार. आता जर तुम्हाला आठवत असेल, आपण जो चॅप्टर बघितलेला कुठला, तर 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, त्या चॅप्टरमध्ये आपण जो किंगडम होता मोनेरा, त्या मोनेरामध्ये आपण काय बघितलं तुम्हाला आठवते का बघा. त्या मोनेरामध्ये आपण बॅक्टेरिया बघितले, त्या बॅक्टेरियाचे शेपसुद्धा बघितलेले. शेप कुठले होते त्यामध्ये, कोकस त्याला स्पेरिकल म्हणतो आपण, त्यानंतर बॅसिलस त्याला म्हणतो आपण रॉड शेप, आणि त्यानंतर व्हिब्रिओ त्याला कॉमा शेप म्हणतो आपण, आणि स्पायरुलम स्प्रिंग लाईक. असे काहीतरी आपण 4 बेसिक शेप बघितलेले. बऱ्याच प्रकारचे सुद्धा त्यामध्ये आणखीन शेप असतात, पण 4 काय असतात, मेजर शेप असतात. डिप्लोकोकस, स्ट्रेप्टोकोकस, ते सुद्धा त्याचे सबटाईप्स आहेत. पण बेसिक आपल्याला काय माहीत आहे की ते कसे असतात, कोकस, बॅसिलस, व्हिब्रिओ किंवा स्पायरिलम. आता ते झाल्यावर ओव्हरऑल आपण ते जे बघितलं आपण ते कशाच्या रिलेटेड होतं, तर बॅक्टेरियाच्या रिलेटेड. आता जे बघणार आहे आपण ते ओव्हरऑल जे काही सगळे सेल्स असतात ते कुठल्या कुठल्या प्रकारचे शेप असतात. आता हे आपल्या पुस्तकात मेन्शन केलं नाही स्टेट बोर्डच्या, पण NCERTमध्ये जराशी काही काही तिथं टाईप्स सांगिततात वेगवेगळ्या शेपनुसार, ते फक्त आपण समजून घेऊया. पहिला रेड ब्लड सेल्स, शेप कसा आहे त्याचा, राऊंड किंवा बायकॉन्केव्ह. त्यानंतर व्हाईट ब्लड सेल्स, अमिबॉइड, म्हणजे थोडक्यात त्याला असं डेफिनेट शेप नसतो म्हणून त्याला अमिबॉइड म्हणतो आपण. जसं अमिबाला कसाही शेप असतो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, एक चांगली डायग्राम जमत असते ती म्हणजे कशाची, अमिबाची. आता त्यानंतर बघा थर्ड डायग्राम आहे, इमेज कशाची आहे बघा इथं, कॉलमनार इपिथेलियम सेल्स लॉंग आणि नॅरो असतात. आणि हे स्पेसिफिक आपण बघणार आहे कुठला एक चॅप्टर आहे आपला, ॲनिमल टिश्यू. त्यामध्ये क्युबॉइडल, कॉलमनार, स्क्वॅमस, इपिथेलियल सेल्स हे सगळे आपण बघणार आहे, त्याचे टाईप्ससुद्धा बघणार आहे. फक्त इथं समजून घ्यायचं कुठल्या कुठल्या प्रकारचे शेप असू शकतात. त्यानंतर इथं बघा ब्रांचले स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, कशाचं, नर्व्ह सेलचं किंवा न्यूरॉनचं म्हणतो आपण. त्यानंतर एक नवीन शब्द आहे बघा, ट्रॅकिड्स, इलॉंगेटेड असतात. ते ट्रॅकिड जे आहेत ते असतात आपण बघणार आहे प्लांट टिश्यूमध्ये बघणार आहे, प्लांट्समधले ते स्ट्रक्चर असते. त्यानंतर मेझोफिल सेल्स राऊंड किंवा काय असतात, ओव्हल असतात. आणि मेझोफिल सेल्स हे असतात प्लांटच्या लीफमधले सेल्स असतात स्पेसिफिक. जेव्हा आपण लीफचे टाईप बघणार आहे, म्हणजे 2 असतात, मोनोकॉटमध्ये आणि बायकॉटमध्ये, आयसोबायलॅटरल आणि डॉर्सिव्हेंट्रल, ते आपण बघणार आहे. फक्त शेपच्या रिलेटेड काय हे फक्त समजून घ्यायचं. असे डिफरंट प्रकारचे काय असतात, डिफरंट शेपनुसार काय असतात, तर टाईप्स असतात कशाचे, तर सेलचे. आता इथं काही काही मेन्शन केले नाहीत, म्हणजे क्युबॉइडल असतील किंवा तुम्हाला एक शब्द गेला असेल बघा, असं काहीतरी असतात त्याला म्हणतो आपण गार्ड सेल. किडनी शेप असतात बघा गार्ड सेल, आणि ते कुठं बघितले आपण, तर एक शब्द तुम्हाला गेला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, स्टोमाटा. ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमाटा काय तर तुम्हाला कुठंतरी शब्द गेला असेल मॅम, ते आठवते का बघा. त्यानंतर इपिडर्मल काय काय असतात, त्यानंतर डंबल शेपसुद्धा असतात. असे सगळे आपण बरेच काही काही शेप बघणार आहे. ते ॲनिमल टिश्यूमध्ये जरासं स्पेसिफिक किंवा प्लांट टिश्यूमध्ये. फक्त एक जरासं एक ओव्हरव्ह्यू सांगितलं मी कशा पद्धतीचे शेप असू शकतात. असं कुठल्याही प्रकारचं डेफिनेट शेप नाही की सर्क्युलर म्हणजे सगळे सर्क्युलर किंवा स्पेरिकल असतील. त्यानंतर बघा, सेल साईज व्हॅरीज greatly in various plants and animals. Some of them are not visible to naked eyes.
सम आर बेअरली विजिबल व्हाईल सम आर मायक्रोस्कोपिक. म्हणजे बऱ्याच प्रकारचे साईज असू शकतात, जसे डिफरंट शेप्स आहेत तसेच इथं काय आपण साईज असं स्पेसिफिक सांगू शकत नाही. काही काही आपल्याला डोळ्याने दिसणार आहेत, काही काही आणि शक्यतो ते नॉट विजिबल्स असतात जे सेल्स असतात, कारण आपण त्यासाठी यूज कशाचं करतो तर मायक्रोस्कोपचा यूज करत असतो. आता स्मॉलेस्ट सेल काय सांगितलं बघा, द स्मॉलेस्ट सेल साईज कॅन बी सीन इन द मायकोप्लाझ्मा. आता हा शब्द कुठं गेला आठवतोय का बघा आपल्याला, तर जो आपण किंगडम बघितलेला मोनेरा, किंगडम कुठला बघितलेला आपण मोनेरा, त्यामध्ये आपल्याला हा पॉईंट गेला बघा, मायकोप्लाझ्मा स्मॉलेस्ट सेल. स्मॉलेस्ट सेल व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि विदाऊट सेल वॉल. मायकोप्लाझ्माला आणखीन एक नाव आहे पीपी काय म्हणतो एलओ, प्ल्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. आणि मायकोप्लाझ्मा हा एक्झामिनरचा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन असतो. स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल विदाऊट सेल वॉल, तर लक्षात ठेवायचं मायकोप्लाझ्मा. पॅथोजेनिक असतात, डिसीज कॉजिंग असतात. एकदम सिम्पल आहे बघा. त्याची काय तर लेंथ सांगितलं 0.3 म्युमीटर इन लेंथ. बॅक्टेरियल सेल साईज किती सांगितलं बघा, 3 to 5 म्युमीटर. त्यानंतर बघा, व्हाईल द लार्जेस्ट सेल साईज इज सीन इन ऑस्ट्रिच एग. जे शहामुराचं जे अंडा आहे त्याला ऑस्ट्रिच एग म्हणतो आपण, नियरली 15 सेंटीमीटर. तर तुम्हाला ह्याच्यावरचा एक सिम्पल क्वेश्चन काय पडत असतो, स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट. आतापर्यंत जास्तीत जास्त क्वेश्चन हा स्मॉलेस्ट सेलवर विचारला आहे आणि तो असतो मायकोप्लाझ्मा. पण लार्जेस्ट विचारला तर तो काय असणार आहे, ऑस्ट्रिच असणार आहे, ऑस्ट्रिच एग. आता जर ह्युमनमध्ये आपण बघितलं, ह्युमनच्या बॉडीमध्ये, तर जो स्मॉलेस्ट सेल असतो तो काय असतो, स्पर्म असतो. जो मेलमध्ये जे सिमेन असतं त्यामध्ये तो स्पर्म असतो. आणि त्यानंतर जे फिमेल आहे, फिमेलमध्ये जो एग सेल असतो त्याला म्हणतो आपण ओव्हम. त्याला काय म्हणतो आपण, ओव्हम. हे दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला ओव्हरऑल विचारलं स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल तर मायकोप्लाझ्मा असणार आहे. आणि जे लॉंगेस्ट आहे, लॉंगेस्ट नाही सॉरी, लार्जेस्ट काय असणार आहे, ऑस्ट्रिच एग. आणि जर तुम्हाला ह्युमन बॉडीच्या रिलेटेड विचारलं तर तिथं आन्सर काय असणार आहे, एक म्हणजे स्मॉलेस्ट स्पर्म आणि लार्जेस्ट काय असणार आहे तर ओव्हम. त्यानंतर बघा, लॉंगेस्ट काय सांगितलं, नर्व सेल. आपल्या बॉडीमध्ये ज्या नर्व सेल्स आहेत त्या काय असतात तर लॉंगेस्ट असतात, म्हणजे लेंथ वाईज इथं सांगितले. आता पुस्तकात आपल्या असं काहीतरी सांगितले, म्हणजे साईज सगळे सांगितले बघा. 0.1 नॅनोमीटरपासून कुठले कुठले आहेत बघा, ॲटम्स. त्यानंतर हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, प्रोटीन, पोलिओ, व्हायरस. आता हे काय तुम्हाला एवढं इन डिटेल काहीसुद्धा विचारत नाहीत, एकदम सिम्पल क्वेश्चन विचारतात. स्मॉलेस्ट मायकोप्लाझ्मा, लार्जेस्ट काय आहे ऑस्ट्रिच एग, ह्युमनमध्ये काय स्पर्म आणि ओव्हम. ह्याच्या बाहेरचं काही विचारत नाही. स्पेसिफिक अशी कशाची लेंथ किती अँगस्ट्रॉममध्ये आहे, किती नॅनोमीटरमध्ये आहे, हे असं काही शक्यतो विचारत नाहीत. त्यामुळं या गोष्टीचं कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका की हे सगळे तुम्हाला काही पाठ करायचे आहेत का सगळ्याचे साईज वगैरे. त्यामुळे ते फक्त समजण्यासाठी की असे डिफरंट साईज काय असू शकतात, व्हॅरी करू शकतात आपल्या सगळ्या ओव्हरऑल सगळ्या सेल्समध्ये. आता त्यानंतर बघा, आपण मागच्याच लेक्चरला बघितलेलं जी सेल थेअरी आहे ती कोण सांगितली, शॉन अँड शेल्डन. हावेवर इन दिस थेअरी देअर वॉज नो एक्सप्लेनेशन अबाउट द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. म्हणजे नवीन सेलची एखाद्या उत्पत्ती कशी होते, एखाद्या पेशीची निर्मिती कशी होते, हे त्यांनी सांगितलं नाही. फक्त सेल थेअरीमध्ये काही काही पॉस्च्युलेट्स आहेत, म्हणजे गृहीतक आहेत, ते आपण बघणारच आहे पुढं. सायंटिस्टचं नाव रुडॉल्फ विर्कॉ किंवा विर्चॉ. या सायंटिस्टनं जे एक्सप्लेन केले ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. न्यू सेल्स किंवा प्री एक्झिस्टिंग, ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. न्यू सेल्स आर फॉर्म्ड बाय द सेल डिव्हिजन फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. दोन्हीचं मिनिंग सेम आहे. आणि हे स्टेटमेंट विसरू नका, ओमनिस सेल्युलाई सेल्युली. आणि हे स्टेटमेंट लॅटिन ग्रीक भाषेतले आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याचं मिनिंग काय आहे, ऑल सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. एखाद्या पेशीची जर उत्पत्ती व्हायची असेल तर ती कशापासून होणार आहे, अगोदर एक काहीतरी पेशी असणार आहे, त्याचं काहीतरी विभाजन होऊन नवीन पेशीची काय होणार आहे, उत्पत्ती होणार आहे. एकदम सिम्पल आहे. रुडॉल्फ विर्कॉ म्हटले की डोक्यात आलं पाहिजे ओमनिस सेल्युलाई सेल्युली. नवीन शब्द आहे, जरा लक्षात ठेवा. संस्कृत नाही हे, साधं सोपं आहे, लॅटिन ग्रीक जे काय असेल ते. पुढचा पॉईंट बघा, इन लेटर इयर्स advanced research in cytology led to modification in the cell theory which is now known as modern cell theory. मॉडर्न असं म्हणू नका, ते मॉडर्न असते. पुढचा पॉईंट बघा आता, आणि हे मी आणखी एकदा रिपीट करतोय. जर्मन बॉटॅनिस्ट शेल्डेन आहे आणि ब्रिटिश झुलॉजिस्ट शॉन आहे. आणि अशी सुद्धा क्वेश्चन विचारतात तुम्हाला, कंट्री विचारतात एखाद्या सायंटिस्टची, त्यामुळे ते माहीत पाहिजे कुठला कोण सायंटिस्ट आहे तो. त्यांनी ते मागच्या लेक्चरला सांगितलं तेच पॉईंट आहेत बघा. थिन प्लाझ्मा मेम्ब्रेनची डिस्कवरी केली त्या सायंटिस्टनं. कोण बॉटनिस्ट आहे तो प्लांटचा अभ्यास केला. जो झुलॉजिस्ट आहे त्यानं काय केलं, ॲनिमल सेलचा अभ्यास केला.
आणि दोघांनी एकत्रित येऊन काय केलं तर आपल्याला सेल थेरी सांगितली. ॲनिमल प्लांट सेल आर मेड अप ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. हे जरा स्टेटमेंट महत्त्वाचं आहे बघा. ॲनिमल्स अँड प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स. त्यानंतर बघा, आणि ह्याच्यावर कधी कधी तुम्हाला शॉर्ट नोट्स पडत असतो की राईट डाऊन द पॉस्च्युलेट्स ऑफ मॉडर्न सेल थेअरी. त्यामुळे ते पॉईंट जरासे महत्त्वाचे आहेत आणि आपल्या पुस्तकातलेच आहेत, एकदम सिंपल आहेत बघा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. आपल्याला माहितीच आहे सगळे जे काही ऑर्गॅनिझम्स असतील ते मे बी मल्टीसेल्युलर असतील किंवा युनिसेल्युलर. त्या सगळे कशापासून तयार होणार आहेत तर सेलपासून तयार होणार आहेत. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, लिव्हिंग सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. जे रुडॉल्फ विर्कॉनं सांगितलं ते स्टेटमेंट आहे. अ सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आणि ही डेफिनेशन आपल्याला माहितीच आहे, आपण लहानपणापासून नाही म्हणजे शाळेत असल्यापासून आपल्याला माहीत आहे. त्यानंतर बघा, टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता जे टोटल ॲक्टिव्हिटी म्हणजे आता एखादा आपण रेस्पायर करतोय म्हणजे आपण जे ऑक्सिजन घेतोय म्हणजे आपल्याला ऑक्सिजन कशाला पाहिजे तर ॲक्च्युली आपल्या सेलला पाहिजे. म्हणजे जी काही एखाद्या सेलची ॲक्टिव्हिटी आहे ऑक्सिडेशन करणं किंवा जे काही एनर्जी फॉर्मेशन करणं ती कशी असते आपल्या ओव्हरऑल बॉडीची किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमची काय असते ॲक्टिव्हिटी असते. पुढचा पॉईंट बघा, सेल्स शोज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. त्यात आपण स्पेसिफिक बघणार आहे कशी ट्रान्सफॉर्म केली जाते एनर्जी, कशामध्ये कुठल्या रूपात स्टोअर केली जाते आणि कशी यूज केली जाते. एक शब्द तुम्हाला गेला असेल ATP. आता या ATPचा फुल फॉर्म तुम्ही मला सांगायचं काय येतो, एकदम सिम्पल आहे. आणि ते ATPला ATPच का म्हणायचं पण एका 12वीच्या एका चॅप्टरमध्ये बघणार आहे. पुढचा पॉईंट बघा, सेल्स कंटेन न्यूक्लिक ॲसिड, DNA अँड RNA इन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. शक्यतो ते न्यूक्लियसमध्ये असतात पण काही काही एक्सेप्शन ज्यामध्ये न्यूक्लियस हा वेल ऑर्गनाइज्ड वेल डेव्हलप नसतो तिथं काय असणार आहे डायरेक्ट सायटोप्लाझममध्ये काय असणार आहे DNA किंवा RNA असणार आहे. एकदम सिंपल आहे. न्यूक्लिक ॲसिड आपल्याला माहितच आहेत, डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड अँड न्यूक्लिक ॲसिड. त्यानंतर एक टर्म आहे बघा, आणि ही शक्यतो तुम्हाला डेफिनेशनला विचारली जात असते की टोटीपोटन्सी म्हणजे काय. टोटस म्हणजे एंटायर, पोटन्सी म्हणजे पोटेन्शियल. टोटस म्हणजे काय एंटायर आणि पोटस म्हणजे काय त्याला म्हणायचं पोटेन्शियल, टोटीपोटन्सी. त्याचं मिनिंग बघा, डेफिनेशन बघा, इट इज द capacity or the potential of living nucleated cell to differentiate it and divide it to form any other type of cell, thereby a complete new organism. आता याचं मिनिंग सांगतो मी काय आहे ते. एक साधं सोपं कन्सिडर करा की हा काय आहे स्पर्म आहे आणि हा काय आहे एक सेल. दोघांचं फ्युजन झाल्यावर त्याला आपण फर्टिलायझेशन शब्द वापरतो. त्या फ्युजनला तयार काय होत असतं आपल्याला माहीत आहे तर तयार होतो झायगोट. पहिला काय तयार होणार आहे तर तयार होणार आहे झायगोट आणि त्यानंतर काय तयार होत असतो आपल्याला माहीत आहे एम्ब्रिओ. आता हे जरासं समजून घ्यायचं व्यवस्थित. आता आपली बॉडी, आपण मल्टीसेल्युलर ॲनिमल आहे पण याची सुरुवात कशापासून झाली, फादरमधले जे काही सीमेन आहेत त्यामध्ये असणार आहे स्पर्म, मदरमध्ये काय असणार आहे एग सेल. ह्याचं फ्युजन झाल्यावर काय होणार आहे तयार झाला झायगोट तयार झाला. त्यामध्ये काय झालं सेलचं काय झालं डिव्हिजन झालं. त्या सेलपासून परत टिश्यूपासून ऑर्गन सिस्टीम आणि कम्प्लीट एक ऑर्गॅनिझम तयार झाला. थोडक्यात एम्ब्रिओ डेव्हलपमेंट झाली. जी काय सगळी डेव्हलपमेंट आहे ती आपण स्पेसिफिक एक 12वीचं एक चॅप्टर आहे त्यामध्ये बघणार आहे सगळं. एम्ब्रिओजेनेसिस कसं असतं, झायगोट फॉर्मेशन कसं असतं ते सगळं. फक्त इथं काय सांगायचं आहे मला की एखाद्या ऑर्गॅनिझमची निर्मिती ही एका सेलपासून होत असेल किंवा त्या सेलकडे तशी कपॅसिटी असेल एखादा कंप्लीट ऑर्गॅनिझम तयार करण्याची, त्या कपॅसिटीला काय म्हणायचं टोटीपोटन्सी. त्या कपॅसिटीला काय म्हणायचं टोटीपोटन्सी. आणखीन एकदा डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या. एक लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल आहे म्हणजे असा सेल ज्यामध्ये न्यूक्लियस आहे, तो डिफरन्शिएट झाला, डिवाइड झाला आणि ग्रुप ऑफ सेल झाली किंवा एक कंप्लीट ऑर्गॅनिझम तयार झाला. ही जी काय त्याची पात्रता आहे कपॅसिटी आहे म्हणून आपण त्याला काय म्हणायचं किंवा ॲबिलिटी एक शब्द बरोबर आहे त्याला काय म्हणायचं टोटीपोटन्सी. टोटस म्हणजे एंटायर, पोटन्सी म्हणजे काय पोटेन्शियल. अ सेल इज टोटीपोटंट बिकॉज इट हॅज द एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन, सगळ्यात महत्त्वाचं, ऑफ द ऑर्गॅनिझम्स इन इट्स न्यूक्लियस. आता आपल्या बॉडीमधला कुठलाही जर आपण सेल कन्सिडर केला, आपल्या बॉडीमधला जर सेल कन्सिडर केला तर त्या सेलमध्ये असणारा न्यूक्लियस आणि त्या न्यूक्लियसमध्ये असणारा आपल्याला माहिती आहे जेनेटिक मटेरियल काय असतं DNA. मग त्या DNAकडे आपली कंप्लीट काय असते इन्फॉर्मेशन असते. म्हणजे बॉडीतला कुठलाही सेल जर आपण कन्सिडर केला तर त्यामध्ये न्यूक्लियस असणार आहे, न्यूक्लियसमध्ये काय असणार आहे DNA असणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण जेनेटिक इन्फॉर्मेशन. पुढचा पॉईंट बघा, एम्ब्रियॉनिक
ॲनिमल सेल आर टोटिपोटंट अँड टर्म ॲज स्टेम सेल. आता हा शब्द जरासा महत्त्वाचा आहे बघा. एम्ब्रिओनिक म्हणजे एम्ब्रिओ म्हणजे आपल्याला माहिती आहे झायगोटपासून काय तयार होतो, एम्ब्रिओ तयार होत असतो. आपण अशी डायग्रॅम बघत असतो बघा, अशी काय तर एम्ब्रिओची डायग्रॅम असते आणि ते माझ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल सगळ्या प्राण्यांचं दाखवलेलं असते, पक्षी वगैरे जे काय सगळे असतील, पक्षी, कासव आणि बरेच काही काय असतात त्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटी असं माणसाचं पण दाखवलं आणि कम्पेअर करून दाखवलं एम्ब्रिओ कशी डेव्हलपमेंट होत असते. ती कुठं तर तुम्हाला ती इमेज गेली असेल, डायग्रॅम गेली असेल. आता इथं स्टेम सेल म्हणजे काय समजून घ्यायचं आपल्याला. एम्ब्रिओनिक ॲनिमल सेल आर टोटिपोटंट अँड टर्म ॲज स्टेम सेल. त्या स्टेम सेलकडे काय असते, ॲबिलिटी असते. म्हणजे जे एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होत असताना जे काही सेल्स असतात ते थोडक्यात त्या सेलला काय म्हणतो आपण, स्टेम सेल म्हणत असतो. कारण त्या सेलपासूनच काय होणार आहे, तर पुढचे काय कम्प्लीट काय तयार होणार आहे, एम्ब्रिओ तयार होणार आहे. स्टेम सेल्स हॅव ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग क्युअर फॉर डिसीज. आता एक तुम्हाला माहीत असेल की जो काही एक त्याला अम्बिलिकल कॉर्ड म्हणतो आपण, त्याला एक नाळ म्हणतो आपण. जेव्हा एखादं मूल गर्भात असतं आईच्या, तेव्हा काय असते ते कशानं जोडलेलं असतं, ते नाळीनं जोडलेलं असतं. म्हणजे जे काही एखादं काय म्हणूया आपण त्याला न्यूट्रिशन वगैरे आहे ते प्रोव्हाइड कशाच्या थ्रू केलं जातं, तर आईच्या थ्रू त्या बाळाला प्रोव्हाइड केलं जातं गर्भात असताना. मग ते होत असताना काय होत असतं की जे अम्बिलिकल कॉर्ड असतो, ती जी नाळ असते त्यामध्ये सुद्धा काय असतात प्रेझेंट, काय असतात स्टेम सेल असतात. आणि आता बऱ्याच ठिकाणी जर असं काही काही गोष्टी कॉमन झाल्यात की ते जे अम्बिलिकल कॉर्ड असतं ते जुन्या पद्धतीप्रमाणे अगोदर काय करायचे, तर ते जमिनीत पुरायचे. म्हणजे जेव्हा हे काही मेडिकल एवढ्या गोष्टी ॲडव्हान्स नसायच्या तेव्हा. पण आता काय केलं जातं, तर ते स्टोअर करून ठेवलं जातं. त्याचे काही काही चार्जेससुद्धा असतात. बऱ्याच काही काही लॅब्ससुद्धा आहेत की ते जो अम्बिलिकल कॉर्ड आहे तो स्टोअर करून ठेवत असतात. जी काही नाळ आहे ती स्टोअर करून ठेवत असतात. कशासाठी, कारण त्यामध्ये जी सेल्स असतात ते सेल कुठले आहेत, स्टेम सेल असतात. आणि ते त्याच स्टेम सेलचा यूज करून, म्हणजे अजून तेवढं ॲडव्हान्स झालं नाही पण तशी भविष्यात शक्यता आहे की त्या स्टेम सेलचा यूज करून एखादा जर ऑर्गन, सपोज त्या बाळामध्ये एखादा जर ऑर्गन कुठला तरी डिफेक्ट असेल, तर त्या स्टेम सेलचा यूज करून एखादा ऑर्गन किंवा एखादा टिश्यू आपण तयार करू शकतो. कारण स्पेसिफिक आता काही काही असे असतात की अशी कंडिशन निर्माण होतात की एखादा ऑर्गन डॅमेज होत असतो. आणि ऑर्गन कशापासून तयार झालं, तर त्या सुरुवातीच्या स्टेम सेलपासूनच तयार झालं. पण ते जर त्या स्टेम सेलला आपण प्रॉपर असे काही काही यूज केले, जे काही त्याला काहीतरी मेडिकल टर्ममध्ये काय तर शब्द आहे तुम्हाला आठवत नाही आत्ता, तर आपण नवीन एखादा ऑर्गन काय करू शकतो, तयार करू शकतो. पण ते तेवढं अजून ॲडव्हान्स गेलं नाही आहे, त्या लेवलमध्ये अजून चालू आहे असं काहीतरी काम. तेवढं इन डिटेल एवढं अजून मला पण माहीत नाही. पण स्टेम सेल आता सध्या तरी तुम्हाला माहीत असेल की ते जे अम्बिलिकल कॉर्ड आहे, जी नाळ असते ती काय केली जाते, तर प्रिझर्व केली असते. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, प्रोकॅरियोटिक सेल. आता आपण स्पेसिफिक एक नवीन एक टॉपिक चालू करतोय त्याचं नाव काय, प्रोकॅरियोटिक सेल. आपण सुरुवातीला आता बघणार आहे प्रोकॅरियोटिक सेल, त्यानंतर आपण बघणार आहे काय, युकॅरियोटिक सेल. त्या युकॅरियोटिकमध्ये परत डिफरन्स काय असणार आहे, प्लांट आणि ॲनिमल सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल जेव्हा आपण यामध्ये तुम्हाला आठवत असेल जो सिस्टमॅटिक चॅप्टर आहे, त्या सिस्टमॅटिक चॅप्टरमध्ये जे 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे, त्यामध्ये टोटल 5 किंगडम आहे. त्यातला जो फक्त पहिला किंगडम आहे त्यामध्ये फक्त काय होतं, युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. म्हणजे प्रोकॅरियोटिक म्हणजे शक्यतो त्यामध्ये आपण काय कन्सिडर करणार आहे, मोनेरन्स म्हणजेच काय त्याला म्हणणार आपण बॅक्टेरिया. त्याला काय म्हणणार आपण, बॅक्टेरिया. आता पहिला पॉईंट बघा, द सेल्स इन प्रोकॅरियोटिक शोज फॉलोइंग मेन फीचर्स. कुठले कुठले फीचर्स आहेत बघा. इट हॅज केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह सेल एनव्हलप. म्हणजे सेलच्या वर जे असणार आहे त्याला काय म्हणणार आपण, सेल एनव्हलप. त्यामध्ये काय काय कन्सिडर करणार आहे, ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन. त्यामुळे या सगळ्या तिन्हीला एकत्रित काय म्हणायचं, सेल एनव्हलप. नवीन शब्द आहे बघा, आउटर साईडला असणार आहे. मग त्याचं आउटर साईडला म्हटलं तर त्याचं फंक्शन काय असणार आहे, तर ऑफकोर्स प्रोटेक्शन. इट डज नॉट हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड अदर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज. आता इथं बघा, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. वेल डिफाईन्ड न्यूक्लियस, कारण आपण डिफरन्समध्ये पाठ करत असतो बघा, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. न्यूक्लियस इज अब्सेंट, न्यूक्लियस इज प्रेझेंट. पण इथं स्पेसिफिक काय लक्षात ठेवायचं, वेल ऑर्गनाइज्ड किंवा वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नसतो कशामध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. म्हणजे तो इव्हन काय असतो, अब्सेंट असतो. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते का प्रोकॅरियोटिक सेलची. पहिला लेबल समजून घ्या व्यवस्थित. पुस्तकातसुद्धा आपलं एक डायग्राम आहे प्रोकॅरियोटिक सेलची, आणि हे लेबल पहिला महत्त्वाचे ते व्यवस्थित समजून घ्या काय काय आहेत ते. काही काही जरासे नवीन शब्द आहेत आपल्याला, त्यामुळे ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आउटर मगाशी आपण काय बघितलं, तर ग्लायकोकॅलिक्स सेल एनव्हलप शब्द गेलता आपल्याला. त्या सेल एनव्हलपमध्ये आपण 3 पॉईंट कन्सिडर करणार आहे. आणि ते कुठले कुठले बघा,
तर असतं त्याला काय म्हणायचं, ग्लायकोकॅलिक्स. त्याला काय म्हणायचं, ग्लायकोकॅलिक्स. आता हे बाजूला तुम्हाला जे दिसतंय कॅप्सूल किंवा स्लाइम लेयर, ते मी सगळं सांगणार आहे तुम्हाला काय त्याचं मिनिंग ते. आता ग्लायकोकॅलिक्स म्हणजे एक प्रकारचं काय पॉलिसॅकॅराइडच आहे म्हणून आपण, कार्बोहायड्रेट आहे. ते मे बी कॅप्सुलेटेड असेल किंवा काय असेल, स्लाइम लेयर असतील. तर त्याचं मिनिंग सुद्धा सांगणार आहे मी. म्हणजे काय आपण समजून घ्यायचं, आउटर साईडला हे जे दिसते बघा, ते काय झालं, ग्लायकोकॅलिक्स. ते मे बी कॅप्सूल असेल किंवा ते कसली लेअर असणार, ते स्लाइम लेअर असणार आहे. त्यानंतर बघा काय प्रेझेंट आहे, सेल वॉल. सेकंड जी लेअर आहे त्याला काय म्हटलं आपण, सेल वॉल. सेल वॉल झाल्यावर काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता इथं मी आणखीन एकदा रिपीट करतोय, मगाशी आपण पॉईंट काय बघितलाय, सेल एनव्हलप. या तिन्ही गोष्टीला म्हणजे ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, या तिन्हीला एकत्रित काय म्हणायचं, तर सेल एनव्हलप. काही काही जण चूक काय करतात की सेल वॉल म्हणजे सेल एनव्हलप, पण इथं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये स्पेसिफिक व्यवस्थित समजून घ्यायचं. त्यामध्ये 3 पार्ट आपण कन्सिडर करणार आहे. आउटर ग्लायकोकॅलिक्स, ग्लायकोकॅलिक्सच्या नंतर आत कोण आहे, सेल वॉल, सेल वॉलच्या आत काय आहे, सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. या तिन्हीला एकत्रित सेल एनव्हलप. त्यानंतर आत कोण असणार आहे, सायटोप्लाझम. आपल्याला माहितीच आहे. आता सायटोप्लाझममध्ये काय काय दिसते आपल्याला ते जर असं आपण समजून घ्या. सायटोप्लाझममध्ये महत्त्वाचं काय, तर काय त्याला काय म्हटले बघा, हा जो पार्ट दिसतोय तो काय, त्याला एक स्पेसिफिक शब्द आपण वापरतो, न्यूक्लिओइड. त्याला शब्द काय वापरतो आपण, न्यूक्लिओइड. कारण जो न्यूक्लियस असतो तो वेल ऑर्गनाइज्ड नसतो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. प्रोकॅरियोटिक सेलच्याच न्यूक्लियसला काय म्हणायचं, न्यूक्लिओइड. जेनेटिक मटेरियल असतं ते. त्यानंतर बघा बाजूला काय काय दिसते आपल्याला, महत्त्वाचं काय, रायबोझोम्स. आणि रायबोझोम्स त्याला 70S का म्हणायचं आपण हे समजून घेणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. रायबोझोम्स आहेत. त्यानंतर फूड ग्रॅन्युल्स आहेत, जे बारके बारके दिसते त्याला म्हणायचं फूड ग्रॅन्युल्स. आणि महत्त्वाचा एक शब्द आहे बघा, प्लाझमिड्स. महत्त्वाचा शब्द काय, प्लाझमिड. आता हा प्लाझमिड काय असतो, एक साधी सोपी डेफिनेशन सांगतो. इट इज एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर DNA प्रेझेंट, किंवा ऑटोनॉमस सुद्धा एक शब्द असतो त्याला, ऑटोनॉमस एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर DNA. पण 2 शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्स्ट्रा क्रोमोझोमल. आता याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल का म्हटलंय, तर इथं एक लक्षात ठेवा, काय तर क्रोमोझोम आहे, तो सोडून आणखीन एक एक्स्ट्रा काय त्याकडे DNA आहे, म्हणून त्याला काय म्हटलं, एक्स्ट्रा क्रोमोझोमल. सर्क्युलर आहे म्हणून त्याला काय म्हटलं, सर्क्युलर DNA. एकदम सिंपल आहे डेफिनेशन. ॲक्च्युअल एक क्रोमोझोम आहे, तो सोडून आणखीन जरासं एक एक्स्ट्रा DNA आहे म्हणून त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर DNA कोण आहे, त्याला साधी सोपी डेफिनेशन कशाची आहे, तर प्लाझमिड. आणि प्लाझमिड हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे प्रोकॅरियोटिक सेलचं. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. 12वीचा बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर आहे, त्यामध्ये आपल्याला हा शब्द जाणार आहे, प्लाझमिड. त्यानंतर फ्लॅजेलम, जो मुवमेंटसाठी हेल्प करणार आहे, फ्लॅजेलम. त्यानंतर हे जे साईडला दिसतात त्याला सिलिया म्हणू नका, ते एक तर पायली, पिल्ली असं म्हणू नका, किंवा पायली असं, किंवा पिलाय, दोन्ही पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन करतात, पिलाय किंवा पायली असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे, करेक्ट. आणि त्यानंतर राहते काय बरं आपलं, एक फिम्ब्री, एक दुसरा एक असतो शब्द, इथं बहुतेक मेन्शन केला नाही. फिम्ब्री आणि पायली असे 2 असतात बाजूला जे दिसतात ते. आणि ह्याला सिलिया म्हणू नका. मुवमेंटसाठी इथं काय आहे, फ्लॅजेलम. डायग्राम बरीच घाण केलं आहे मी, आता लक्ष द्या व्यवस्थित. पण तुम्हाला प्रॉपर डायग्राम ही समजली पाहिजे, फ्रॉम आउटर टू इनर. जे काय सायटोप्लाझम असेल, न्यूक्लिओइड असेल, ते सगळं. आणि मेझोझोम्स एक इथे मेन्शन केलं नाही, ते पुढे बघूया आपण. सेल एनव्हलप 3 लेअर स्ट्रक्चर. आउटर काय सांगितलं, ग्लायकोकॅलिक्स. मिडल सेल वॉल मेडअप ऑफ पेप्टिडोग्लायकेन, आपण बघितलंय मागच्या चॅप्टरमध्ये. प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. त्यानंतर काय बघा, कॅलिक्स. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन, हे व्यवस्थित डोक्यात ठेवा. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच काय, सेल मेम्ब्रेन. ग्लायकोकॅलिक्स इज प्रेझेंट ॲज आयदर स्लाइम लेअर, लूज शीथ म्हणजे कवरिंग, किंवा कॅप्सूल, ते काय मे बी काय असेल, टफ असेल. दोन्हीचा डिफरन्स सुद्धा आपण बघणार आहे. बॅक्टेरिया आर बेटर ऑब्झर्व वेन स्टेन म्हणजे थोडक्यात आता आपण काय करत असतो, एखाद्या बॅक्टेरियाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याला थोडक्यात रंग दिला जातो, त्याला म्हणायचं काय, स्टेनिंग. कधीतर तुम्ही भविष्यात कराल स्टेनिंग प्रोसिजर, तुम्हाला माझ्यामध्ये 11 असते, डिग्रीला सुद्धा असते. आता स्लाइम आणि लेअर काय, कॅप्सूल लेअर. आता इथे स्लाइम लेअर काय सांगितले बघा, एक बेसिक जर डिफरन्स लक्षात ठेवा, ती लूज असते आणि कॅप्सूल काय असते, टफ असते. एवढा फक्त बेसिक डिफरन्स. आता आणखीन जर आपण डिफरन्स व्यवस्थित समजून घ्या काय आहेत ते. कॅप्सूल इज अ ग्लायकोकॅलिक्स रेल कन्सिस्टिंग ऑफ अ फर्मली असोसिएटेड पॉलिसॅकॅराइड मॉलिक्यूल विथ द सेल वॉल. इथं कशा आहेत बघा, लूजली. म्हणजे डिफरन्स फक्त समजून घ्या, हा काही एवढा इन डिटेल तुम्हाला विचारणार नाहीत.
लूजली किंवा टाईटली अटॅच्ड, एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी चालते. पॉलिसॅकॅराइडपासून तयार होतात आणि इथं बरेच काय काय आहेत बघा. एक्झोपॉलिसॅकॅराइड, ग्लायकोप्रोटीन्स, ग्लायकोलिपिड्स. इकडं स्लाईम लेअर आहे, इकडं कॅप्सूल आहे. वर इथे मेन्शन केलं नाही आहे, त्यामुळे ते जरा लक्ष द्या. पहिला कॅप्सूल, मग स्लाईम लेअर. थिकर असतो कोण? कॅप्सूल. थिन कोण असतं? तर स्लाईम लेअर. टाईटली बाउंड कोण आहे? सेल वॉलशी, तर कॅप्सूल. लूजली बाउंड कोण आहे? सेल वॉल. वेल ऑर्गनाइज्ड कोण आहे आणि अनऑर्गनाइज्ड कोण आहे? वेल ऑर्गनाइज्ड कॅप्सूल, अनऑर्गनाइज्ड काय? स्लाईम लेअर. स्लाईम लेअर आणि कॅप्सूलचा फक्त दोनच तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचे. एक म्हणजे टफ कोण आहे आणि त्यानंतर थिक आणि थिन कोण आहे आणि टाईटली आणि लूजली बाउंड कोण आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे दोन पॉईंट जराशे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. द मोस्ट फॉलोड स्टेनिंग मेथड इज ग्राम स्टेनिंग मेथड. आणि ग्राम्स म्हणजे इथं वेट इथं अर्थ घेऊ नका. एक सायंटिस्ट होतं, त्याचं नाव काय होतं? हॅन्स. आणि हॅन्स असा उच्चार करा, हंस असा करू नका. क्रिस्टियन ग्रॅम हा एक डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट होता. या सायंटिस्टनं काय केलं तर या टेक्निकचा शोध लावला, म्हणून त्याला ग्राम स्टेनिंग म्हणायचं. आणि त्याचं तिथे सरनेम आहे, लक्षात ठेवा, ग्राम. त्यामुळं असं तिथं त्याचं ते युनिट फिजिक्समधले इथं घालू नका, नाही तर त्याचा काय दुसरा तिसरा अर्थ निघेल. पुढचा पॉईंट बघा. द सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. आपल्याला माहितीच आहे, मोनेरामध्ये आपण हे स्टडी केलं. पेप्टिडोग्लायकेन काय? तर एक प्रकारचं पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइड काय? तर एक प्रकारचं कार्बोहायड्रेट. ग्राम पॉझिटिव्हमध्ये. म्युरिन काय आहे? ग्राम निगेटिव्हमध्ये. म्युरिन म्हणजेच काय? त्याला स्युडोपेप्टिडोग्लायकेन म्हणतो आपण. त्यानंतर बघा, इट गिव्ज मेकॅनिकल स्ट्रेंथ. एकदम सिंपल आहे. कशाचं फंक्शन? सेल वॉल्स. आता ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह जर असं समजण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर, आता हे तुम्हाला एवढं इन डिटेल नाही आहे, पण ते कसं होते की ग्राम पॉझिटिव्ह का आणि ग्राम निगेटिव्ह का म्हणायचं हे थोडंसं तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे. ही काय डायग्राम तुम्हाला काढा वगैरे असं काही नाही, फक्त मी जे सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा इथं ग्राम निगेटिव्ह आहे. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरिया आपण डिवाइड करत असतो ते ग्राम पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. साधं सोपं आहे. जे ग्राम स्टेनिंग म्हणजे थोडक्यात डाय असतो एक प्रकारचा, क्रिस्टल व्हायोलेट वगैरे, ते काय नाव लक्षात ठेवू नका. म्हणजे एक प्रकारचं काय तर कलर आहे, तो यूज केल्यावर काय होतात? दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. एक बॅक्टेरिया तो त्या कलरनं स्टेन होतात, म्हणजे तो रंग ॲब्झॉर्ब करून घेतात, ते झाले पॉझिटिव्ह. जे घेत नाहीत ते झाले निगेटिव्ह. एकदम सिंपल आहे बघा. आता ग्राम निगेटिव्हमध्ये काय होतं असं? ते का घेत नाहीत? कारण पेप्टिडोग्लायकेन, लक्षात ठेवा, सेल वॉल कशापासून तयार झाली? पेप्टिडोग्लायकेनपासून. आणि ते जे स्टेन, जो काही रंग आपण यूज करतो, जे काही डाय यूज करतो, जो काही कलर यूज करतोय साध्या सोप्या भाषेत, त्याला कलर वगैरे असं म्हणू नका. जेव्हा कधी पण प्रॅक्टिकल करणार आहे तेव्हा त्याला स्टेन शब्द वापरा. मी फक्त समजण्यासाठी कलर, रंग असा शब्द वापरतोय, फक्त समजण्यासाठी, कारण ते तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिकल केल्याशिवाय कळणार नाहीत काही काही गोष्टी. आता इथं बघा, पेप्टिडोग्लायकेन काय आहे? सेल वॉल आहे. पेप्टिडोग्लायकेन सेल वॉल आहे. कुणाची? बॅक्टेरियाची. दोघांच्या मध्ये पण असणार आहे, पॉझिटिव्हमध्ये पण निगेटिव्हमध्ये पण. पण जी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत, त्यामध्ये काय झालंय बघा, त्या पेप्टिडोग्लायकेनच्या वर म्हणजे सेल वॉलच्या वर आणखीन एक लेअर दिसते आपल्याला. कशाची? तर लिपोपॉलिसॅकॅराइडची लेअर दिसते. त्यामुळे साधं सोपं लक्षात ठेवायचं, हे जे स्टेन आहेत ते ॲब्झॉर्ब केले जाऊ शकत नाहीत, कारण वर लिपिड आणि प्रोटीनची एक प्रकारची लेअर आहे. पण जे ग्राम पॉझिटिव्ह असतात त्यांच्याकडे कुठली लेअर आहे का? ते स्टेन टाकल्या काय करतात? ॲब्झॉर्ब करून घेतात, आणि तसं त्यामध्ये रंग येतो. एकदम सिंपल आहे बघा. जे ॲब्झॉर्ब करून घेतात तो स्टेन, ते पॉझिटिव्ह. जे करून घेत नाहीत, का घेत नाहीत? वर एक लेअर असते कशाची? लिपिड प्रोटीनची. त्यामुळं ते करून घेत नाहीत, ते झाले काय? निगेटिव्ह. आणि मायक्रोस्कोपमध्ये स्ट्रक्चर जर असं बघितलं तर आपल्याला असं काय तर स्ट्रक्चर दिसते, ग्राम निगेटिव्हचं आणि ग्राम पॉझिटिव्हचं. त्यानंतर बघा, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन इज अ फॉस्फोलिपिड बायलेयर. आता याचं मिनिंग आपण समजून घ्या. फॉस्फोलिपिड का म्हटलं? आपण स्पेसिफिक त्याचं स्ट्रक्चरसुद्धा बघणार आहे. एक मॉडेल आहे, मॉडेल म्हणजे स्ट्रक्चर, आणि त्याला काय म्हणायचं बरं? एक फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे सिंगर आणि निकोल्सनचं, ते आपण पुढे बघणारच आहे. फॉस्फोलिपिड बायलेयर, त्याचं मिनिंग सांगतो मी. आता इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघा, मागची जी डायग्राम आहे त्यामध्ये दाखवतो म्हणजे समजेल. आता इथं काय होते बघा, फॉस्फोलिपिड हे जे काही मॉलिक्युल्स दिसत का नाही तुम्हाला येलो कलरचे, ते काय आहेत? फॉस्फोलिपिड आहेत. बाय लेयर का? कारण दोन लेअर आहेत, ही एक लेअर आणि ही एक लेअर आहे. आत्तापुरतं एवढं समजून घ्या. फ्लुइड मोझाईक मॉडेलमध्ये आपण फॉस्फोलिपिड बाय लेयर, त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर आपण समजून घ्या. पुढचा पॉईंट बघा. ऑल दी स्ट्रक्चर्स गिव्स प्रोटेक्शन टू द सेल अँड ऑल्सो हेल्प इन द इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. आता सेल मेम्ब्रेनसाठी एक स्पेसिफिक आपण बघतोय फंक्शन,
प्रोटेक्शन, आउटर आहे म्हटल्यावर प्रोटेक्शन. त्यानंतर बघा इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट, म्हणजे सेलच्या आत जर काही यायचं असेल ते कशाच्या थ्रू येणार आहे, तर सेल मेम्ब्रेनच्या थ्रू. इन मोटाईल बॅक्टेरिया आयदर सिलिया ऑर फ्लॅजेला आर फाउंड. आपल्याला सिलिया आणि फ्लॅजेला दोन्ही पण माहीत आहे काय, जे पॅरामेशियम्स असतात त्याच्या बाजूला असे काय दिसतात, सिलिया दिसतात. सिलिया बारके असतात आणि फ्लॅजेलम असे मोठे असतात, शेपटीसारखं दिसत असतं. दोन्ही पण यूज करत असतात एखादा ऑर्गॅनिझम मुवमेंटसाठी. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, बोथ आर ड्रायव्हन बाय रोटेटरी मुवमेंट प्रोड्युस्ड बाय बेसल बॉडी. आता हे बेसल बॉडी काय आपण सगळ्यात शेवटी बघणार आहे, याच्या रिलेटेड काय तर आपल्याला या चॅप्टरमध्ये काहीतरी पॉईंट आहे. बेसल बॉडी आपण स्ट्रक्चर तेव्हा समजून घेऊया. अदर पार्ट्स आर फिलामेंट अँड हुक, ते सुद्धा आपण तेव्हा बघूया फिलामेंट आणि हुक काय असतं ते. सम अदर सरफेस प्रोजेक्शन्स आर ट्युब्युलर पिलाय, किंवा त्याचा उच्चार करायचा पायलाय, पिलाय किंवा पायलाय. आता हे कशासाठी असतात, तर इथं जे काही एखादा बॅक्टेरिया असेल, मी आणखीन एकदा सांगतो व्यवस्थित जरा समजून घ्या, त्याला एक स्पेसिफिक शब्द वापरतात सेक्स पायलाय किंवा पायली. आता ह्याचं काय काम आहे, तर जेव्हा एखादं काय म्हणूया आपण कॉप्युलेशन होत असते तेव्हा दुसऱ्या पार्टनरला होल्ड करण्यासाठी या पायलायचा यूज केला जातो. आणि इथे एक साधं सोपं फंक्शन सांगितलं इंटरसेल्युलर कम्युनिकेशनसाठी. म्हणजे थोडक्यात जे काही बॅक्टेरियामध्ये कॉप्युलेशन होत असतं, जे काही इंटरकोर्स होत असतो, त्यावेळी दुसऱ्या पार्टनरला होल्ड करण्यासाठी या पायलायचा यूज केला जातो. त्याला सेक्स पायलाय की असा सुद्धा शब्द वापरतात. आणि ते एफ जीनपासून प्रोड्यूस केले जातात. एफ जीन जे प्लाझ्मिडमध्ये प्रेझेंट असतात. थोडंसं इन डिटेल होते पण पायलाय लक्षात ठेवा. त्यानंतर आहे फिम्ब्री. फिम्ब्री शब्द का वापरला, फिम्ब्री, उच्चार मी काय केला, फिम्ब्री असा उच्चार आहे, व्यवस्थित समजून घ्या. आणि हे कशासाठी, तर अटॅचमेंटसाठी यूज केले जातात फिम्ब्री. एकदम सिंपल आहे. पुढचा पॉईंट बघा, अटॅचमेंट म्हणजे एखाद्या कुठल्या तर जो काही सरफेस आहे, होस्ट बॉडीज असेल किंवा काय असेल, तर त्याला प्रॉपर अधेअर करण्यासाठी, प्रॉपर अटॅचमेंटसाठी त्याचा यूज केला असतो. कशाचा, फिम्ब्रीचा. द सेल मेम्ब्रेन शोज इन फोल्डिंग, त्याला काय म्हणायचं, मेजोझोम्स. आता हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे, मेजोझोम्स. सेल मेम्ब्रेनच्या इथं असे इनफोल्डिंग दिसतात, त्याला काय म्हणायचं, मेजोझोम्स. विच हेल्प्स इन द सेल वॉल फॉर्मेशन, DNA रिप्लिकेशन. आता मेजोझोमचं फंक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. मी आणखीन एक फंक्शन सांगतो, इथे मेन्शन केलं नाही आहे. रेस्पायरेशनला सुद्धा ते हेल्प करत असतात. आणि त्यामुळे मेजोझोमचं फंक्शन जरासं MCQच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. रेस्पायरेशन, त्यानंतर सेल वॉल फॉर्मेशन, सेल डिव्हिजनला सुद्धा हेल्प करतं, आणि DNAच्या रिप्लिकेशनला सुद्धा. मी काय काय फंक्शन सांगितले ते मी आणखीन एकदा रिपीट करतोय, नोट डाऊन करून घ्या. मेजोझोमचं फंक्शन बऱ्याच वेळेला विचारलंय, सेल वॉल फॉर्मेशनसाठी हेल्प करतात. सेकंड आहे DNA रिप्लिकेशन, आणि इथं मेन्शन केलं नाही काय, रेस्पायरेशन अँड तर सेलचं डिव्हिजन. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, सम बॅक्टेरिया एस्पेशली फोटोसिंथेटिक सायनोबॅक्टेरिया शोज मोर लॉंगर एक्सटेन्शन कॉल्ड क्रोमॅटोफोर्स. आता हे क्रोमॅटोफोर्स स्पेसिफिक असे फोटोसिंथेटिक सायनोबॅक्टेरिया असतात किंवा सियानोबॅक्टेरिया, त्यामध्ये दिसून येतात आपल्याला क्रोमॅटोफोर्स. दे कॅरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. आता इथं स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतं बघा. आता इथं तुम्हाला दाखवायचं आहे का मला, फिम्ब्री इथं वर जे दिसतंय का नाही, ते तुम्हाला सिल्यासारखं वाटेल, पण ते ॲक्च्युली काय आहे लक्षात ठेवायचं, तर फिम्ब्री. त्याचा उच्चार मी परत एकदा करतोय, फिम्ब्री असा उच्चार आहे. आणि सिंगल आहे म्हणून त्याला म्हटलंय पायलस किंवा पिलस. आता इथं दोन्हीतला जरासं म्हणजे जे फ्लॅजेलम, फिम्ब्री किंवा आपलं पायली आहे किंवा पिलाय, या सगळ्याचं जरासं व्यवस्थित आपण समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं बघा, फिम्ब्री हे जे दिसतात आपल्याला ते काय झाले, फिम्ब्री झाले. ते त्या फिम्ब्रीसारखंच आहेत, फक्त जराशे मोठे आहेत, त्याला काय म्हटलं आपण, पायली. त्याला काय म्हटलं आपण, पायली. आणि जे सगळ्यात मोठे आहेत त्याला काय म्हणायचं, फ्लॅजेलम. सगळ्यात मोठे आहेत, शेपटीसारखे दिसतात, त्याला काय म्हणायचं, फ्लॅजेलम. आणि बाकीचे स्ट्रक्चर आपल्याला माहितीच आहेत बघा. आउटर काय असते, सगळ्यात इथं कॅप्सूल दाखवलं किंवा मे बी स्लाईम लेअर असते, त्यालाच काय म्हणतो, ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स झाल्यावर सेल वॉल, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन, तिन्हीला एकत्रित काय म्हणायचं, सेल एन्व्हलप. त्यानंतर बघा सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझममध्ये काय काय बघा, रायबोझोम्स आहेत, न्यूक्लिऑइड आहे. न्यूक्लिऑइड शब्द लक्षात ठेवा. इन्क्ल्युजन बॉडीज म्हणजे इथं आपल्याला मेजोझोम दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, प्लाझमिड. प्लाझमिडची डेफिनेशन काय आहे, इट इज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर DNA. एकदम सिंपल आहे प्लाझमिडची डेफिनेशन. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, द सायटोप्लाझम कंटेन डेन्स पार्टिकल कॉल्ड रायबोझोम हेल्पिंग इन प्रोटीन सिंथेसिस. आणि हे फंक्शन आपल्याला माहीत असतं. हे प्रोटीन सिंथेसिसला कसं हेल्प करतात हे आपण 12वीच्या एका चॅप्टरमध्ये बघणार आहे. रायबोझोमचं फंक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम्स आर डिस्क्राइब्ड बाय देअर सेडिमेंटेशन रेट, स्वेडबर्ग युनिट.
आता स्वेडबर्ग एक सायंटिस्ट होता, त्याने ते सांगितलं सेडिमेंटेशन कोइफिशियंट. आता जास्त कॉम्प्लिकेटेड पार्ट न करता, तर हे एका मागच्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला आठवत असेल 70s 80s मी काय तर सांगितलेलं, आणि एका विद्यार्थ्यांनी विचारलं की हे 70s आणि 80s काय असतं. आपण पाठ करत असतो एस 70s 80s 50s 30s, पण त्याचं मिनिंग आपल्याला समजत नाही. आता साध्या सोप्या भाषेत सांगतोय मी, त्याला सेडिमेंटेशन कोइफिशियंट म्हणायचं. आता हे सेडिमेंटेशन काय आहे, आपण एक कन्सिडर करूया, एक ट्यूब आहे किंवा साधं सोपं एक्सपेरिमेंट कन्सिडर करा की एक टब घेतला तुम्ही. त्या टबात आपल्याला माहिती आहे गाळ असतो, थोडंसं काहीतरी पाण्यामध्ये गाळ असतो. त्यामध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स आपण अप्लाय केला, म्हणजे आपण काय केलं ते घुसवलं. थोडक्यात सेंट्रीफ्युगल फोर्स शब्द वापरतो, एक मशीन असतं सेंट्रीफ्यूज. जास्त ते कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून मी साध्या सोप्या भाषेत एक साधं सोपं उदाहरण देतोय. टब आहे, त्यात पाणी घेतलं आपण, पाण्यामध्ये थोडासा गाळा आहे. आपण ते काय केलं, हातानं असं गोल गोल फिरवलं, सेंट्रीफ्युगल फोर्स त्यामध्ये अप्लाय केला आपण. आता इथं काय होणार आहे बघा, थोड्या वेळानं काय होणार आहे, तो जो गाळ असतो तो काय होत असतो तर खाली साचत असतो, आपल्याला माहिती आहे. पण त्यामध्ये पण असं काय असणार आहे, एक तर काही काही मोठे पार्टिकल्स असतील, काही काही बारके असतील, काही काही एकदम सगळ्यात बारके असतील. आता जर एखाद्या पार्टिकलचं वेट जर जास्त असेल, मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. पाणी आहे, त्यामध्ये गाळ आहे, आणि आपण ते सेंट्रीफ्युगल फोर्स अप्लाय केला आहे. एखाद्या पार्टिकलचं म्हणजे थोडक्यात एखाद्याचे पार्टिकलची डेन्सिटी ही जर जास्त असेल तर तो सगळ्यात खाली काय होणार आहे, सेटल डाऊन होणार आहे, लवकर होणार आहे. मी आणखीन एकदा सांगतोय, बरेच पार्टिकल्स असतात एका, ते गाळाचं आणि पाण्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, म्हणजे हे जरा असं समजते आपल्याला. त्याचं वेट जास्त, तो सगळ्यात खाली सेटल होतो. आणि जे खाली जे दिसते आपल्याला सेटल झालेलं, त्याला काय म्हणतो आपण, सेडिमेंट्स. त्याला काय म्हणतो आपण, सेडिमेंट्स. आता जो रेट आहे, कारण आपल्याला माहिती आहे ज्याचं वेट जास्त, जी डेन्सिटी जास्त, ते पटकन काय होणार आहेत, खाली सेटल होणार आहेत, ॲज कम्पेअर टू ज्याचं वेट कमी आहे, ज्याची डेन्सिटी कमी आहे. एकदम सिम्पल आहे. तो जो रेट आहे खाली म्हणजे सेटल होण्याचा, सेडिमेंट होण्याचा, त्या रेटनुसार आपण त्याला काय करत असतो तर 70s 50s किंवा 80s असं म्हणत असतो. एस काय स्टँड करतं, सेडिमेंटेशन कोइफिशियंट. सेडिमेंटेशन कोइफिशियंट म्हणजेच काय, पाणी गाळ आहे, सेटल व्हायला लागतं, तो जो रेट आहे सेटल व्हायचा, त्याला म्हणायचं सेडिमेंटेशन कोइफिशियंट. आता इथं एक कन्फ्युजन आणखीन एक होत असते, ते बघा महत्त्वाचं काय बघा, बॅक्टेरियल रायबोझोम म्हणजेच प्रोकॅरियोटिक रायबोझोम 70s टाईप आहे. 70s म्हणजे तो रेट काय झाला 70s, त्या टाईपला काय होत असतं, त्या ह्याला काय होत असतं, ते खाली सेडिमेंट होत असतं, खाली सेटल होत असतं, म्हणून त्याला काय म्हणतो 70s, सेडिमेंटेशन कोइफिशियंट किंवा स्वेडबर्ग युनिट. आता लार्जर सब युनिट, आता हे 2 सब युनिट पासून तयार झाले. एक असतं लार्जर, त्याला म्हणायचं 50s, जे स्मॉलर असतं त्याला काय म्हणतो आपण 30s. आता दोन्हीची बेरीज केली तर उत्तर किती येतं, 80s. आणि इथं आपण मेन्शन काय केलं, 70s. आता हे असं का ते पहिला समजून घ्या. 50s आणि 30s, आता स्क्रीनवर तुम्हाला एक डायग्राम दिसतं बघा, एक 30s स्मॉल सब युनिट आहे, लार्ज सब युनिट काय 50s. युजली जेव्हा हे रायबोझोम्स एका सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात, हे दोन्ही सब युनिट्स आहेत, हे दोन्ही सब युनिट्स काय असतात, ते असे सायटोप्लाझममध्ये फ्री असे मूव्ह करत असतात, सगळीकडे असतात, पसरलेले असतात. पण जेव्हा प्रोटीन सिंथेसिस, त्याचं फंक्शन काय आपल्याला माहिती आहे, प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेला हे काय होतात, रायबोझोम एकत्र येतात, स्मॉल आणि लार्ज सब युनिट एकत्र येतात. जर सेपरेट त्यांचं जर आपण त्याचा रेट बघितला सेडिमेंटेशन कोइफिशियंटचा, तर तो येतो 30 आणि 50. पण हे एकत्रित तेव्हा जेव्हा आपण त्याचा रेट चेक करत असतो, सेडिमेंटेशन कोइफिशियंट रेट, तर तो किती असतो 70s. तो 80 येत नाही, तो किती येतो 70s. म्हणून तिथं आपण मेन्शन काय करतो 70s. आता मी काय सांगितलं आणखीन एकदा मी रिपीट करतोय बघा. एस स्टँड्स फॉर सेडिमेंटेशन कोइफिशियंट. प्रोकॅरियोटिक किंवा बॅक्टेरियल सेलमध्ये कुठल्या टाईपचा रायबोझोम आहे, 70s टाईप. 70s कुठले दोन सब युनिट्स आहेत, 30 आणि 50s. 30 आणि 50ची बेरीज जरी 80 येत असली तरी सुद्धा आपण काय तिथं कन्सिडर करतो त्याचा टाईप 70s. का, कारण तो रेट मेन्शन करत असतो सेडिमेंट व्हायचा. सेडिमेंट म्हणजे तळाला जायचा जो रेट आहे त्याच्या वेटनुसार, त्याच्या डेन्सिटीनुसार, त्याला म्हणतो आपण सेडिमेंटेशन कोइफिशियंट किंवा स्वेडबर्ग युनिट. माझ्यामध्ये सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल हे 70s आणि 80s का म्हणायचं. 80s असतं ते युकॅरियोटिकमध्ये असतं, ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. आजच्या पुरतं आपण इथं थांबूया. जे काही पॉईंट सांगितले ते आणखीन एकदा व्यवस्थित रिवाईज करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.